कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत हिरव्या वाटणापासून आणि पराठा मसाला यापासून तयार करण्यात आलेले पराठे। हे जे पराठे आहे यामध्ये मी हिरवं वाटण आणि पराठा मसाला वापरलेला आहे आणि या दोन्हीच्या रेसिपी मी माझ्या या चॅनलवर अपलोड केल्या आहे। तुम्ही बघितल्या नसाल तर जरूर जाऊन बघा। या दोन्हीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। हे जे पराठे आहे या दोन्ही गोष्टी माझ्याकडे तयार असल्यामुळे खूप झटपट झाले। त्याच्यासाठी मी 2 मोठे चमचे कणिक घेतलेली आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पराठा मसाला घालून घेतले आहे 2 ते 3 चमचे। त्याचबरोबर आपण हिरवं वाटणही त्याच्यामध्ये घालून घेतले आहे 2 ते 3 चमचे। त्यानंतर आपण त्यामध्ये अगदी बेतानी मीठ घातलेलं आहे, कारण या दोन्ही गोष्टींमध्ये मीठ असतं। त्यानंतर थोडी तिखट, हळद, बस एवढेच मसाले आपण वापरणार आहोत। तीळ घालणार आहोत, थोडासा ओवा घातलेला आहे आणि थोडं तेल घालून याला आपण छानपैकी भिजवून घेणार आहोत। या कणकेला ही कणिक छान भिजवली की आपण 10 ते 15 मिनटं त्याला तसंच ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याचे पराठे तयार करणार आहोत। हे पराठे जे आहे हे अतिशय स्वादिष्ट लागतात आणि मी ज्याप्रमाणे सांगितलं, जर आपल्याकडे पराठा मसाला आणि हिरवं वाटण असेल तर ते व्हायला वेळसुद्धा लागत नाही। एवढ्या कणकेमध्ये माझे 8 ते 10 पराठे झाले। आता हे लाटल्यानंतर आपण दोन्ही बाजूनी याला छानपैकी भाजून घेणार आहोत थोडं थोडं तेल घालून। आणि हे पराठे टेस्टला तर खूपच छान लागतात आणि पौष्टिकही असतात, कारण यामध्ये कोथिंबीर, पुदिना, लसूण, मिरची, कढीपत्ता या सगळ्याच गोष्टी आहे। त्याच्यामुळे आपण हे लंचमध्ये सुद्धा मुलांना देऊ शकतो किंवा ब्रेकफास्टमध्ये सुद्धा हे खाता येतात। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।